पकड्या दिसायला लागलेल्या आहेत. दिसत आहेत हे बघा मधमाशांच्या पोळ्या. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मे महिना चालू आहे, तर मे महिन्यातील सगळे कार्यक्रम आता संपलेले आहेत. तर गावाला आलेली सगळी मंडळी मुंबईलासुद्धा गेलेले आहे, काही त्यातून आहेत. मीच चाललो आहे कुठेतरी रानात. कुठे जातो आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्येच पाहायला मिळणार आहे. तर माझ्यासोबत आहे तिकडे अर्जुन बाबा, तिकडे रुपाली आई पण आहे पुढे. बघ, खांद्यावरती कुऱ्हाड, आखडीला कोयती आणि हातात पिशवी. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला माहिती पडेल आम्ही कुठे चाललो आहे. आणि खाली पडलेला जमवतो. अजून ते हे आणायचे राहिले असतील आई, ते बांधावरती डांबे 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 आणायचे आहेत ना. तर आता आलो आहे आमच्या स्मशानाजवळ. हे आता स्मशान शेड आमचं ना नवीन यावर्षी बनवलं आहे. हे बघा, तर बघा आता आम्ही पोचलेलो आहोत. तर हे बघा काय आहे या झाडामध्ये, काय आहे आतमध्ये बघा, दिसतंय का तुम्हाला? मधाचं पोळं आहे या झाडामध्ये, ते काढण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. हे बघा इकडून सुद्धा मधमाशा आहेत ना, आता आतमध्ये गेल्या. बाबांनी तोडायला सुरुवात केली आहे. तर बघा आता मधमाशांचं पोळं आपण पूर्ण ओपन केलेलं आहे आणि बघा पकड्या दिसायला लागलेल्या आहेत. दिसत आहेत हे बघा. मोठ्याला जागा भेटली ना वरती करत राहिला तो. जास्त हा तोडायला झाला पाहिजे होता. हा ना, हा गुणपाड तोडू. हा तोडला तरच येईल ते. चांगलं आहे, जागा भरपूर आहे. आता काम करावं लागेल आम्हाला. हे बघा थोडंसं काय पाडलेलं आहे मध, आणि अजून बरंच बाकी आहे. तर हे तोडावं लागणार आहे, तर तोडून घेतो पहिलं. फायनली हे बघा लावण काय ना ते पण तोडलं. हे बघा हे आता यातून काढलं आणि मध बघा पूर्ण भरलेत बऱ्यापैकी. वाव, जबरदस्त. बघा केवढे आहेत, जबरदस्त मोठ्या. अरे बापरे, ती बघ तिथं लागली, मध लागली वरती. हो हो, वरती ते नंतरला काढतो मध. आणखी एक आहे. काढा झाकण नाही बाजूला काढ ग. आता बाबा वरती आहे ना, वरती मधीच्या सर्व राहिला आहे. मध बघा आतमध्ये कशी गळते मधमाशा बघा. तर सर्व पकड्या त्या काढून झाल्यात, तरी बऱ्यापैकी मध मिळाली. तर आम्ही हे काढताना याची मधमाशी असते खूप मोठी असते, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. मधमाशा खूप जाडी आणि मोठी असते. चावली तर बऱ्यापैकी ही डेंजर मधमाशी आहे. तर आम्हाला एकही मधमाशी चावली नाही आणि आम्ही कोणत्याही प्रकारे एक मधमाशीसुद्धा मारली नाही हे काढताना. तर कोणतीही मधमाशी न मारता तर अशा प्रकारे आम्ही हे सातेरू काढलेलं. आम्ही याला सातेरू म्हणतो, कारण का जवळजवळ 7 पकड्या असतात. जशी जागा असेल तशी, 7पेक्षा जास्त पण असतात, 7पेक्षा कमी पण असतात. तर हे बघा अशा प्रकारे. बाबा तुम्ही याच झाडामध्ये पहिले काढलेलं ना? हो ते बघ बिल. हा बघा बाबांनी हे काढलेलं ना तेव्हाचं नंतर पुन्हा आला ते. हे बिल आहे, आणि 10 वर्षापूर्वी काढलेलं. आणि आता हे सुद्धा बिल आहे ना, असं पुढे पुढे काही वर्ष गेल्यानंतर असं हे मिळत येईल आणि छोटंच होल्डर राहील, मग त्यामध्ये पुन्हा बनवू शकतात ह्या. तर असं पोकळ आहे बघा, छोटं झालेलं आहे. हे असंच मोठ्या असणार आणि आता हे काही वर्षांनी मग ते कमी कमी होत जाईल होल्ड. आणि हे बघा मधमाशा ना आता आतमध्ये काढलेलं तिथं बघा यायला पाहिजे. हे बघा मधमाशा आतमध्ये बघा कशा एका ठिकाणी गोळा झाल्या. सकाळी काढायला आणलेला करडा, मोठा डबा आणलेला आहे. हिंमत बघा कसा कलर बघा, ओरिजिनल. हा हा हा, आईला आवडतच नाही, आई खातच नाही. मागे पोहायची पण खाल्ली नाही. सकाळी इथं कोकमा पडायला आलो, तेव्हा परत आठवण पडली. तर चला तुम्हाला आमची इथून जवळच नदी आहे ती दाखवतो. बऱ्याचदा आम्ही, हा ओढा आहे आमचा, मागून येणारा ओढा. आता उन्हाळ्यात सुकलेला आहे, तर आता पाऊस सुरू झाला की चालू होईल. वरती पाणी आहे ओढ्याला. हे बघा इकडे तिथे स्मशान शेडचं काम होतं ना,
तेव्हा एक अंत्यविधी ना इथे केला होता. इथे बघा दगड लावून असा नदी दाखवतो तुम्हाला. हे बघा मगर कुठे आहे का? मगर 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 नाही आहे, कुठे दिसत नाही. एवढ्यात ना इकडे मगर वरती पोहत असते. आज कुठे नाही आहे. ही आमची नदी भारजा नदी. त्या पलीकडे दापोली तालुका, इकडे आमची पलीकडे मंडणगड. तर चला मध बऱ्यापैकी भेटलेले आहे आम्हाला. पाहिला होतात कधी म्हटलं? ये आम्ही फाटी काढली तेव्हा. अच्छा आईने बघा दादा एक गोवीला घेतलाय. आता जवळजवळ मला वाटतं 5 वाजले तरी ऊन काय अजून कमी नाही. अंग असा घामाने भिजून गेले. पोरास्ताना काढली असते तोंडात चांगला लागला असता. तर आता बघा तर थोडी मध आहे ना बाबा मला देत आहेत. बस बस सामान पोकलच आहे ना बाबू. हो पोकल आहे. मध बघा बाबाने अर्धी वाटणी केली. ॲक्च्युली बघितला होता त्यानेच बघितला होता. आता कोणगा झाला. तर मी म्हटलं मी पण येईन काढायला सोबत आणि मग गेलो आणि मला पण अर्धी वाटणी दिली त्यांनी. तर आता ही मध आहे ना आपण गाळून घेणार आहोत. त्यामध्ये थोड्याशा 1-2 माशा आहेत ना त्या पडलेल्या आहेत. तर तेवढ्याच फक्त त्या मधमाशा मेलेल्या आहेत. नाही तर मधमाशा आम्ही अशा काही मारल्या नाहीत. काही लोक काय करतात की ते पेटवतात आणि मग सर्वच मधमाशी मारून टाकतात. तर तसं काही केलेलं नाही. तर चला आता मध गाळूया. तर तुमच्या माहितीसाठी मध आहे ना तुम्ही कितीही वर्ष ठेवा कधीही खराब होत नाही. तर याला जी साठवायची प्रोसेस म्हणजे थोडीशी आपण एकदम गरम पाण्यामध्ये वगैरे आणि काचेच्या बरणीमध्ये भरायचं आणि गरम पाण्यामध्ये ती बरणी ठेवायची थोडासा वेळ. म्हणजे जवळजवळ 35 ते 40 डिग्रीचं तापमान पाहिजे ते पाण्याचं. त्यामध्ये थोडा वेळ त्याला गरम करायची आणि ते नंतरला मग स्टोअर करून ठेवायचं. आणि ही मध आहे ना कित्येक वर्ष अशीच टिकते. तर कधी खराब होत नाही. तर चला मंडळी अशीच भेटणार आहोत आपण गावाकडच्या. बोलला होता नाही का रे. हो तर आज बाबा आठवण कशी पडली तिथं कोकमा काढायला गेला. कोकमा आणली. तर चला मंडळी अशीच भेटणार आहोत आपण गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय. पोरींना पण द्यायला पाहिजे शिकवायला. कोणाला?